नमस्कार. आज चंद्रपूर आणि परिसराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्षण आहे. आज आपण महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या केलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण करत आहोत. हे हॉस्पिटल एक आरोग्य केंद्रच नाही तर लाखो कुटुंबांसाठी नवीन जीवनाची आशा ठरेल असा मला विश्वास आहे. चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे दुर्गम जंगलांनी वेढलेले आणि आदिवासी बहुल आहेत. अशा ठिकाणी विशेषतः कॅन्सर सारख्या आजारासाठी वेळेवर दर्जेदार आणि सुलभ उपचार मिळणे हे मोठे आव्हान होते. अनेक वर्षापासून येथील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अन्य शहरांकडे जावे लागते. ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने हे हॉस्पिटल उभे राहिले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते या हॉस्पिटलचे लोकार्पण होत आहे. ही बाब अत्यंत समाधानाची आणि नैतिक अधिष्ठान देणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच राष्ट्रसेवा, समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचे जतन केले आहे. त्यामुळे परमपूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीमुळे या सेवा कार्याला अधिक व्यापक अर्थ प्राप्त होतो आहे. हॉस्पिटलच्या उभारणीत आमचे सहकारी सुधीरभाऊ मुनघंटीवारजी यांनी दाखवलेली तळमळ ही विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला आणि केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणूनच भूमिका बजावली नाही तर खऱ्या अर्थानं जबाबदारी निभावली. त्यांची संवेदनशीलता आणि चिकाटी या प्रकल्पामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे. दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे. या आरोग्य सेवेच्या पवित्र कार्यात सहभागी सर्व मान्यवरांचे, टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञांचे आणि या प्रकल्पासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून येथील तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रुग्णसेवेचा आदर्श घालून देतील हा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.